या महिन्याच्या सुरुवातीला लोकार्पण झालेला कनेक्टिंग लिंक असो वा मुंबईतील वांद्रे वरळी लिंकवरील केबल स्टेट ब्रिज हा असा पूल आहे जो महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळपणे पाहायला मिळतो आणि त्यासाठी प्रचंड खर्चही येतो। असाच एक मराठवाड्यातला पहिला पूल परभणी जिल्ह्यात बांधून तयार करण्यात आला। 2014 ला मंजुरी मिळाल्यानंतर पुढच्या 5 ते 6 वर्षात त्यासाठी निधी मंजूर झाला। 2020-21 ला निधी मिळाल्यानंतर कामाला सुरुवातही झाली। ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने कामही वेळेत पूर्ण केलं। पण गेल्या वर्षभरापासून बांधून तयार असलेला 83 कोटींचा हा केबल स्टेट ब्रिज धूळ खात पडलाय। कारण पूल बांधण्यापूर्वी पुलावर चढण्यासाठी आणि पुढे उतरण्यासाठी जे अप्रोच रोड लागतात त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचं भूसंपादन करायचंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षातून गेलं। जुन्या रस्त्यावर शेकडो अपघात होऊन लोकांचे जीव जात असल्यामुळे हा पूल बनवला खरा, पण अजूनही लोकांचे जीव जाणं सुरूच आहे आणि पुलांच्या अप्रोच रोडसाठी लागणारी जमीन भूसंपादन प्रक्रिया अजूनही खोळंबलेली आहे। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या या पुलाचा नेमका घोळ काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राइब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राइब जरूर करा। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर येलदरी धरण परिसरात उभारण्यात आलेला केबल स्टेट पूल हा मराठवाड्यातल्या एका अत्यावश्यक पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानला जातो। पूर्णा नदीवर फळेगाव येलदरी जिंतूर राज्यमार्ग SH 248 परिसरात हा आधुनिक पूल उभारण्यात आला। येलदरी धरणावरील जुना दगडी पूल अतिशय अरुंद, जुना आणि धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी सुरू होती। 1956 मध्ये धरणाच्या देखभालीसाठी बांधलेला जुना पूल पुढे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग बनला। मात्र या अरुंद रस्त्यावर अनेक अपघात होतात आणि यात कित्येक जीवही गेलेत। संतप्त लोकांनी यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून पुलाची मागणीही केली, तो मंजूरही झाला, मात्र कोणी विचारही केला नसेल असा घोळ तयार झालाय। पुलाची गरज लक्षात घेऊन मार्च 2020च्या अर्थसंकल्पात पुलासाठी निधी मंजूर करण्यात आला। सुरुवातीला साधारण 95 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळाली, तर प्रत्यक्ष बांधकामासाठी अंदाजे 83 ते 84 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। पुलाचं काम परभणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलं आणि पुण्यातील कंपनीला 2022 मध्ये कंत्राट मिळालं। या पुलासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून आधुनिक केबल स्टेट डिझाईनमुळे हा पूल आजूबाजूच्या जिल्ह्यातलं आकर्षण ठरला। तांत्रिकदृष्ट्या हा पूल अत्याधुनिक मानला जातो। पुलाची एकूण लांबी साधारण 240 मीटर आहे। पुलामध्ये 60+20+60 मीटर अशी स्पॅन रचना आहे। पुलाची रुंदी 18.5 मीटर असून साधारण 11 मीटर वाहनमार्ग आणि दोन्ही बाजूंना पथपथाची व्यवस्था करण्यात आली आहे। एच आकाराचे साधारण 30 मीटर उंच पायलॉन आणि 2 स्तरांमध्ये बसवलेल्या केबल्सद्वारे संपूर्ण रचना आधारली आहे। हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही तर पर्यटन वाढीसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। येलदरी धरण परिसराचं सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, उद्यान आणि सेल्फी पॉइंट यांचाही एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात आला होता। स्थानिक लोकप्रतिनिधींनी येलदरी परिसराला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा आग्रह सातत्याने धरला, मात्र पूल पूर्णत्वास गेल्यानंतरही तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही। यामागचं मुख्य कारण म्हणजे पुलाला जोडणारे अप्रोच रोड म्हणजे जोड रस्तेच तयार झालेले नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्णच झालेली नव्हती। परिणामी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला पूल प्रत्यक्ष वापराशिवाय उभा राहिला। पुलाचा शेवट थेट शेतीकडे जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा हसू झालंय। पूल बांधून तयार झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अनेकदा पुलाची पाहणी केली आणि टीका व्हायला लागल्यानंतर आवश्यक जमीन संपादन, खर्चाचा प्रस्ताव आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। साधारण 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा पूल उभा राहिला, पण प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे तो अजूनही सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकलेला नाही। खरं तर भूसंपादन प्रक्रिया ही कायम प्रकल्प मंजूर होण्यासोबतच केली जाते, कारण प्रकल्पासाठी जो निधी येतो त्यातूनच भूसंपादनाचाही मोबदला दिला जातो। यात जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे की ती संबंधित जमीन आपली स्वतःची आहे, पण त्यावर शेतकऱ्यांचा ताबा आहे, तर शेतकरी हा दावा फेटाळतात। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत आणि राज्य सरकारसोबत पाठपुरावाही सुरू आहे। भूसंपादन करण्यातली आता सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पुन्हा एकदा सगळ्या परवानग्या घ्याव्या लागतील। शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी निधी मंजूर करून घ्यावा लागेल आणि जोड रस्ते बांधण्यासाठी पुन्हा नव्याने निधीची वाट पाहावी लागेल। विशेष म्हणजे ज्या मेघना बोर्डीकर यांनी हा रस्ता मंजूर केला त्या स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री असूनही
अजून हा पेच कायम आहे आणि ज्यांनी जुन्या रस्त्यावर अपघात पाहिले ते या पुलाची तीव्र गरज असल्याचं सांगतात. गेल्या महिन्यात मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं ते महाराष्ट्राने पाहिलं आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प ठरला. या प्रकल्पातले 2 बोगदे ज्या केबल स्टेट ब्रिजने जोडण्यात आलेत तसाच पूल मराठवाड्यात मिळालाय आणि असा हा मराठवाड्यातला पहिलाच प्रकल्प आहे. हा पूल तयार झाल्यानंतर तो पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे, पण पूल बांधण्याआधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती न झाल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड निराशा आहे आणि अधिकाऱ्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्यावर नाराजी व्यक्त तर केली जातेच, शिवाय अधिकारी किती बेजबाबदारपणे काम करू शकतात त्याचा नमुनाही समोर आलाय. 83 कोटी रुपये खर्चून तयार झालेला पूल 2 वर्ष होऊन धुळकात पडून राहत असेल आणि बाजूलाच जुन्या रस्त्यांवर लोकांचे जीव जात असतील तर या चुकीची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागते. फक्त अप्रोच रोड तयार करतो एवढंच उत्तर देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई गरजेची असल्याचंही लोक सांगतात. कारण हा हलगर्जीपणा झाल्यामुळे 83 कोटी रुपयांचा पूल धुळकात पडलाय आणि लोकांचाही सातत्याने जीव जातोय. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे आणि अरुंद पुलावर दिवसाची प्रचंड वाहतूक कोंडी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाला आता तरी हा प्रश्न सोडवण्यात यश यावं आणि पूल लोकांसाठी लवकरात लवकर खुला व्हावा एवढीच लोकांची अपेक्षा आहे. मेघना बोर्डीकर 2014ला आमदार झाल्यानंतर त्यांच्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनला होता आणि सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी तो मंजूरही करून घेतला. पण समन्वयाचा जर अभाव असेल तर काय होऊ शकतं त्याचं अजून एक उदाहरण महाराष्ट्र पाहतोय. सध्या भूसंपादनासाठी हालचाली सुरू आहेत आणि हा प्रश्न सुटल्यानंतरच पूल खुला होऊ शकणार आहे, कारण त्यानंतर अप्रोच रोडचं सुद्धा बांधकाम बाकी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.